हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला सेकंड चॅप्टर बघायचा आहे, सिंगल फेज AC सर्किट. प्रिवियस चॅप्टरमध्ये आपण इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट बघितलं. यामध्ये फेज अँगल, इम्पिडन्स, पॉवर फॅक्टर या टर्म्स बघितल्या. तर आताच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला सेकंड चॅप्टर बघायचं आहे. तर सेकंड चॅप्टरमध्ये बघा, फर्स्ट तुम्हाला AC सर्किट बघायचं आहे. तर AC सर्किट आणि DC सर्किट ह्या दोघांमधला पहिले फरक काय बघा. AC म्हणजे आपलं 230 व्होल्ट, राईट, जे की मीटरमधून येतं, घरगुती मीटरमधले, ठीक आहे. आणि DC म्हणजे एक तर ते 230पेक्षा कमी किंवा 230पेक्षा जास्त असणारं व्होल्टेज. ओके, म्हणजे एक तर स्टेप डाऊन किंवा स्टेप अप, राईट. म्हणजे आपलं याच्यामध्ये करू शकता काय, चार्जर, मोबाईलचं चार्जर असतं ना, राईट, तर ते तुम्हाला DC पॉवर सप्लाय देतं. म्हणजे 90% आपण जे होम अप्लायन्सेस वापरतो, ठीक आहे, तर हे कोणचे असतात, DCवर ऑपरेट होत असतं. ओके, तर आपल्याला पहिलंच याच्यामध्ये दिलं आहे बघा, डिफरन्स विचारला यांनी, सांगितलं आहे AC आणि DC सर्किटमधला. तर बघा, हे आपलं इन द फॉर्म ऑफ काय झालं, होम अप्लायन्सेस झाली. ओके, जर आपण लॉजिकली जर त्याचा एक विचार केला की ॲक्च्युअल टेक्निकल भाषेमध्ये AC आणि DCचा फरक काय, तर AC म्हणजे बघा, यामध्ये तुमचं बोथ, जसं आपण म्हणतो मॅग्निट्यूड, ठीक आहे, आणि दुसरं असतं काय, डिरेक्शन. ACमध्ये अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो, याचा लॉंग फॉर्म काय, अल्टरनेटिंग करंट. ह्या अल्टरनेटिंग करंटमध्ये तुमच्या ज्यावेळेस मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या बोथ कंडिशन काय होत असतात, चेंज होत असतील, राईट. म्हणजे त्यांचे व्हॅल्यू बदलत असतील आणि त्यांच्या दिशा बदलत असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, AC सर्किट असं म्हणतो, ठीक आहे. DC सर्किट म्हणजे काय, DC म्हणजे डायरेक्ट करंट, ठीक आहे. तर डायरेक्ट करंट याची डेफिनेशन, यामध्ये नो चेंज इन व्हॉट, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. यामध्ये दोघांमध्ये कुठला चेंज होतो का, नाही. तर ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो, डायरेक्ट करंट. अल्टरनेटिंग करंट म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज होणे. आता यामध्ये आपण जर ACची जर डायग्राम बघितली, तर यामध्ये बघा, या प्रकारे तुमचा X ॲक्सिसवर T असतो आणि Y ॲक्सिसवर मी करंट जर घेतला आणि याची जी डायरेक्शन असते ही कशी असते, पॅरलल असते, ठीक आहे. म्हणजेच X ॲक्सिसला पॅरलल असते. हे काय सांगतं आपल्याला, नो चेंज कशामध्ये, मॅग्निट्यूडमध्ये आणि डायरेक्शनमध्ये. पण त्याच वेळेस मी जर याचा विचार केला DCचा, ठीक आहे, तर DCमध्ये काय सांगतं बघा, डायग्राम ही एक प्रकारे कशी असते, वेव्ह फॉर्मच्या फॉर्ममध्ये असते. म्हणजे काय, X ॲक्सिसवर तुमचा T, Y ॲक्सिसवर करंट, ठीक आहे, हा तुमची पॉझिटिव्ह सायकल, ही निगेटिव्ह सायकल, ही पॉझिटिव्ह सायकल. म्हणजे याचा अर्थ काय होते, तुमची मॅग्निट्यूड ही पॉझिटिव्ह राहते, कधी निगेटिव्ह राहते, बरोबर. म्हणजे तुमची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ही काय होते, बदलते, बरोबर. सो याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट. ओके, मी पहिले मला असं वाटतं याला अल्टरनेटिंग करंट म्हटलं. ओके, सो याला डायरेक्ट करंट असं म्हणतात. डायरेक्ट करंटमध्ये काय, हे सिम्पली काय असतं, पॅरलल असतं, कोणाला, X ॲक्सिसला, बरोबर. अल्टरनेटिंग करंटमध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही काय होतं, बदलत असतं. हा यामधलं मेजर डिफरन्स, ठीक आहे. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं बघा, पल्सेटिंग DC. आता पल्सेटिंग DC कशाला म्हणतं बा, पहिले प्रॅक्टिकली तर लक्षात घ्या, पल्सेटिंग DC हा प्रकार आपण प्रॅक्टिकल पर्पजसाठी वापरत नाही. पल्सेटिंग DC हा प्रॅक्टिकल पर्पजसाठी आपण वापरत नाही, बरोबर. मग आपण प्रॅक्टिकल पर्पजमध्ये काय वापरतो, तर प्रॅक्टिकल पर्पजमध्ये इट मे आपल्याला चेंज होत असते मॅग्निट्यूड,
बरोबर. विथ रेस्पेक्टिव्ह WRT म्हणजे विथ रेस्पेक्टिव्ह टाईमसोबत मॅग्नेट्यूड बदलणारा DC करंट. आता तुम्ही म्हणशाल सर DC मध्ये तुम्ही आत्ता सांगितलं की DC मध्ये मॅग्नेट्यूड चेंज होत नाही ना डायरेक्शन चेंज होत नाही, पण हा पल्स सेटिंग असल्यामुळं याच्यामध्ये काय होतं, मॅग्नेट्यूडमध्ये थोडाफार बदल पडतो विथ रेस्पेक्टिव्ह कशासोबत, टाईमसोबत, म्हणून याला पल्स सेटिंग DC असं म्हटलं जातं. गेटिंग. नेक्स्ट पॉईंट बघा, AC वेव्हफॉर्म. आता AC वेव्हफॉर्ममध्ये फर्स्ट वेव्हफॉर्म म्हणजे काय, कशाला म्हणता बघा वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म हे एक प्रकारचं काय, एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आलं म्हणजे त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस आलं आणि वाय ॲक्सिस आला, बरोबर. आणि हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम चालतं, म्हणजे टाईमसोबत जसं बदलल तशा पद्धतीमध्ये या ग्राफमध्ये बदल होतो. तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असतो, तर एक्स ॲक्सिस नेहमी काय सांगणार तुम्हाला, टाईम सांगणार, आणि वाय ॲक्सिस मे बी कधी व्होल्टेज V, करंट I, मे बी कधी पॉवर सांगेल, मध्येच तुमचं फ्रिक्वेन्सी पण सांगेल, वॉट एव्हर. याच्यामध्ये काय असणार, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर वेव्हफॉर्म म्हणजेच काय, इट्स अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विच चेंज विथ रिस्पेक्ट टू वॉट टाईम T. एक्स ॲक्सिस शोज वॉट टाईम, वेअर ॲज वाय ॲक्सिस शोज VIP म्हणजे व्होल्टेज, करंट अँड पॉवर. ओके. सो आता ह्या वेव्हफॉर्ममध्ये काही टाईप्स आहे बघा, ठीक आहे. सो टाईप्स आधी आपल्याला बघायचे काय, त्याचे शेप. तर वेव्हफॉर्मचे शेप बघा, हे वेगवेगळे असू शकतात. मे बी ट्रायंग्युलर, मे बी स्क्वेअर, मे बी साईन और कोसाईन. ओके. तर हे याचे काय झाले, याचे शेप्स झाले, ठीक आहे. आता ह्या शेप्सच्या नंतरचा पॉईंट आहे, दॅट इज वेव्हफॉर्म ऑफ सायनोसोडल AC. सायनोसोडल ACच्या वेव्हफॉर्म कोणत्या, तर सायनोसोडल ACच्या दोन प्रकार पडतात, एक साईन वेव्ह आणि दुसरा कोसाईन वेव्ह, ठीक आहे. आता तुम्हाला तुमच्या सिलेबसनुसार तुम्हाला फक्त साईन वेव्हबद्दलच आहे, ठीक आहे. तर आपण साईन वेव्ह कन्सिडर करूया. ओके. सो लक्ष द्या. ओके. आत्ता सांगितल्याप्रमाणे वेव्हफॉर्म ऑफ सायनोसॉइडल AC याचे दोन प्रकार पडतात, साईन वेव्ह आणि कोसाईन वेव्ह. तर साईन वेव्ह हे तुम्हाला सिलेबसला आहे, आणि साईन वेव्हचं रिप्रेझेंटेशन हे दोन पद्धतीने केलं जातं, एक ग्राफिकल आणि एक मॅथमॅटिकल. तर आपण बघूया आता वन बाय वन कशा प्रकारे हे काम करतं. बघा, फर्स्ट तुम्हाला दिलेलं आहे बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ साईन वेव्ह कसं असतं, किंवा सायनोसॉइडल वेव्ह म्हणतो आपण त्याला. यांनी काय केलेलं आहे बघा, एक्स ॲक्सिस हा घेतला आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम T, आणि वाय ॲक्सिस घेतलेला आहे विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज, राईट. आता हे तुमची एक सायकल झाली कंप्लीट. याला काय म्हणतो कंप्लीट आपण, वन सायकल, राईट. वन सायकल कशाला म्हणायचं, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण असतो आणि निगेटिव्ह पण असतो. आता हे तुम्हाला ग्राफ समजतो बघा, बरोबर. मी ह्या पोझिशनला काढतो आहे, तर इथं सगळे कॉम्पोनंट कोणते असतात, पॉझिटिव्ह, आणि ह्या कंडिशनला कसे असतात, ते निगेटिव्ह. ओके. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याचं कॉम्बिनेशन हे, याला आपण वन सायकल असं म्हणतो, ठीक आहे. तर यामध्ये दिलं आहे तुम्हाला काय, व्होल्टेज दिलं आहे बघा, VM म्हणजेच काय, एक तर पीक व्होल्टेज म्हणा किंवा मॅक्सिमम व्होल्टेज म्हणा, राईट, डिपेंड ऑन यू. देन आता जसं तुम्ही व्होल्टेजबद्दल सांगितलं त्याचप्रमाणे काय, यामध्ये करंट आहे, राईट. आता ह्यामध्ये पण काय, करंट हा IMने दाखवला आहे. IM म्हणजेच एक तर पीक करंट म्हणजे मॅक्सिमम करंट किंवा पीक करंट. ओके. यामध्ये पण एक सायकल घेतलेली आहे, आणि हा विथ रिस्पेक्ट टू काय घेतलेला आहे, तुमचा T विथ करंट दॅट इज I, राईट. आणि यामध्ये जे आपण वापरतो आहे त्याला इन्स्टंटेनियस सायनोसॉइडल व्होल्टेज आणि इन्स्टंटेनियस सायनोसॉइडल करंट असं म्हणतो. ओके. तर हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं. नंतर बघा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे काय असं वेगळं नसतं, यामध्ये असतं व्होल्टेज आणि एक असतं करंट, राईट. तर व्होल्टेज आणि करंट हे इन द फॉर्म ऑफ काय असतं, इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस म्हणजेच काय, त्या पर्टिक्युलर सायकलच्या विशिष्ट वेळेमध्ये झालेली व्होल्टेज आणि करंटची
जनरेशन, राईट. त्याला इन्स्टंटेनियस असं म्हणतात. तुम्हाला डेफिनेशन आहे पुढं. ओके, इथं दिलं बघा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय इन्स्टंटेनियस, राईट. तर बघा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन हे एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू वॉट, व्ही एम साईन 2πf0t, राईट. व्ही ऑफ टी म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज, व्ही एम म्हणजे पीक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू, F0 म्हणजे फ्रिक्वेन्सी, F म्हणजे फ्रिक्वेन्सी, राईट. आणि 2π हे काय तुमचं, दॅट इज 360, बरोबर ना. देन आणि टी काय तुमचा टाईम, राईट. जसं तुम्ही याच्याबद्दल लिहिताय व्होल्टेजबद्दल, तर त्याप्रमाणे तुम्ही करंटबद्दल पण लिहू शकता. काय असणार, Im साईन 2πft, राईट. तर याचे बघा वेगवेगळे फॉर्म आहे. आता जसं तुम्ही व्होल्टेजला हे इक्वेशन लिहिलं त्याप्रमाणे याला वेगळ्या फॉर्ममध्ये पण लिहिता येतं. बघा व्ही इज इक्वल्स टू काय होतं, व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू आपलं काय होतं, व्ही एम साईन 2πf0t असं इक्वेशन होतं, बरोबर. आता यामध्ये बघा ओमेगाची व्हॅल्यू काय असते, बघा ओमेगा झिरोची व्हॅल्यू 2πf0 असते. म्हणजे ह्या जागी तुम्ही इथं सरळ काय करू शकता, ओमेगा पण लिहू शकता, ओमेगा 0, बरोबर. आणि थिटाची जी व्हॅल्यू असते, राईट, तर ती असते काय 2πf0t. म्हणजे ह्या पूर्ण टर्मच्या जागी तुम्ही डायरेक्ट थिटा पण लिहू शकता. म्हणजेच तुमचे दोन इक्वेशन काय बनतील बघा, व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू व्ही एम साईन, याच्या जागी 2πf0च्या जागी ओमेगा 0t, हे पहिलं इक्वेशन बनणार. आणि दुसरं इक्वेशन म्हणजेच व्ही एम साईन थिटा टी, समजतंय. तर हे पूर्ण व्हॅल्यू तुमची चेंज होते. तर हे जे दोन इक्वेशन आहे, राईट, तर तेच दोन इक्वेशन इथं यांनी रिप्रेझेंट केलेले. ओके, या इथं. आणि करंटचं तुम्हाला आत्ता तसंच इक्वेशन सांगितलं, करंटचं पण तसंच बघा, आय ऑफ टी इज इक्वल्स टू Im साईन 2πf0t. आता हे 2πf0 रिप्लेस बाय व्हॉट, ओमेगा 0, Im साईन ओमेगा 0t. आणि हे पूर्ण रिप्लेस कशाने होतं, थिटाने, म्हणजेच Im साईन थिटा टी. हे तिन्हीपैकी एक लिहा जेणेकरून तुम्हाला याचे रिलेशन समजते, ठीक आहे. हे अगेन सेम, आय ऑफ टी म्हणजेच इन्स्टंटेनियस करंट, टी म्हणजेच तुमचा व्हेरिएबल करंट. ओके. आता इथं बघा तुम्हाला जसं आपण साईनचं एक्सप्रेशन बघितलं होतं इथं, सायनसॉइडल व्होल्टेज. आता याच्यामध्ये काय आहे, कोसाईन. कोसाईनचा अर्थ काय होतो लक्षात असू द्या. साईन आणि कोसाईनमध्ये फरक काय, सायनसॉइडल म्हणजे हे झिरोपासून अपपासून चालू होतं, राईट. हे वरतूनपासून चालू होतं, याला काय म्हणतो आपण, सायनसॉइडल. आणि कोसाईन कशाला म्हणायचं बघा, हे अपपासून चालू होतं डाऊनकडं, म्हणजे झिरोपासून नाही, झिरोपेक्षा अप पोझिशनवरून आणि डाऊननी जातं आणि वरती येतं, ठीक आहे. तर हा असतो काय, कोसाईन. हा सायनसॉइडल आणि हा कोसाईन, हा फरक. तर यामध्ये बघा कोसाईन व्होल्टेज दिलं आहे तुम्हाला, म्हणून हे काय झालं, डाऊनसाठी झालं, राईट. तर हे व्होल्टेज तुमचं कोणचं झालं, इन्स्टंटेनियस व्होल्टेज झालं. हे तुमचं करंट कोणचं झालं, इन्स्टंटेनियस करंट. ओके, म्हणजे मॅक्सिमम लेवल तुम्ही म्हणू शकता. ओके, नेक्स्ट. आता तुम्हाला काही डेफिनेशन्स दिले आहे बघा. डेफिनेशन जरा जास्ती, त्यामध्ये वेव्हफॉर्म म्हणजे काय, देन इन्स्टंटेनियस व्हॅल्यू सायकल म्हणजेच पिरियड म्हणजेच टाईम, ॲम्प्लिट्यूड, अँड देन फ्रिक्वेन्सी, देन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड इलेक्ट्रिक अँड मेकॅनिकल अँगल. यापैकी तुम्हाला टाईमची डेफिनेशन आणि फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन ही ऑलरेडी फिजिक्समध्ये झाली असेल बघा फर्स्ट इयरला, राईट. नसेल झाली तर आपण यामध्ये आता रिवाईज करू, ठीक आहे. डेफिनेशन समजायला पाहिजे, कारण तुम्ही मेकॅनिकलचे विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिकलचे किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या टर्म थोड्याशा पचायला थोड्याशा जड जातं, ठीक आहे. तर थोडंसं लक्ष द्या. बघा आता फर्स्ट डेफिनेशन, वेव्हफॉर्म म्हणजे काय. आता वेव्हफॉर्म म्हणजे काय, एक प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं जे की विथ रिस्पेक्ट टू टाईमसोबत काम करत असतं, बरोबर. तर वेव्हफॉर्म इज नथिंग बट वॉट, ग्राफ ऑफ मॅग्निट्यूड ऑफ AC क्वांटिटी अगेन्स्ट वॉट टाईम. ही एक अल्टरनेटिंग
करंटची क्वांटिटी आहे, राईट, आणि ती विथ रिस्पेक्ट टू अगेन्स्ट कशाचं चालते, दॅट इज टाईमच्या, राईट. किंवा याला एक डेफिनेशन दिले आहे बघा, इन्स्टंटेनियस चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ ॲन AC वेव्हफॉर्म. मॅग्निट्यूड काय करायचं काम करतं, चेंज करायचं काम. मॅग्निट्यूडचा अर्थ काय होतो, हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, ठीक. आणि त्यांच्या व्हॅल्यू चेंज करतं. हे 0 असतं, हे पाय असतं, हे 2π असतं. म्हणजे एक सायकल तुमची 2πची असते. ओके. देन इन्स्टंटेनियस म्हणजे काय, आता इन्स्टंट तुम्हाला सांगितलं मी, इन्स्टंट काय असतं, पर्टिक्युलर त्या वेळ काळासाठी झाली ती एक गोष्ट, बरोबर. आता बघा, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ ॲन AC क्वांटिटी इज डिफाईन ॲज द व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम. पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे काय, आता मी ही एक वेव्हफॉर्म घेतली, राईट. ह्या वेव्हफॉर्ममध्ये हा एक पर्टिक्युलर इन्स्टंट झाला ना, बरोबर. तर हे एक पर्टिक्युलर माझा इन्स्टंट म्हणजेच काय, माझा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, बरोबर. आता बघा, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, V of t1 is instantaneous value the AC voltage V of t and instantaneous time that is t1 and instantaneous value of V of t2 value of t2. म्हणजे बघा, आता हे तुमचं फर्स्ट झालं बघा, V of tचं इथून इथपर्यंतचं हे एक इन्स्टंट झालं, बरोबर, पॉझिटिव्ह. नंतर हे एक दुसरे इन्स्टंट झालं, म्हणजे हे कसं झालं, निगेटिव्ह, म्हणजे V of t2 आणि हे तुमचं काय झालं, टाईम t2 झालं, राईट. हा एक पर्टिक्युलर इन्स्टंट पॉझिटिव्हचा आणि हा एक पर्टिक्युलर इन्स्टंट हा निगेटिव्हचा. ओके. बघा, आता यामध्ये एक दुसरी हे दिली बघा, हे एक इन्स्टंट आणि हा तुमचा दुसरा इन्स्टंट, ठीक आहे. आता यांनी डेफिनेशन ऑफ सायकल घेतलेली. सायकल म्हणजेच काय, एक पर्टिक्युलर वेव्हफॉर्म पूर्ण कंप्लीट होणे, ही एक पूर्ण सायकल, राईट. डेफिनेशन बघू आपण काय दिले. In AC waveform, particular position consisting of one positive and one negative part repeat many times. Each repetition consisting of one positive and one identical negative part is called as a one cycle waveform. बघा, आता हे एक मी वेव्हफॉर्म बघतो, बरोबर. हा एक काय करतो, एक इन्स्टंट पॉझिटिव्हचा घेतो आणि हा एक इन्स्टंट निगेटिव्हचा घेतो. म्हणजे ही पूर्ण एक काय झाली, तुमची एक सायकल झाली. याला आपण काय म्हणतो, वन सायकल, बरोबर. आणि वन सायकल इज इक्वल्स टू किती असतं तुमचं, 2π, बरोबर. 2π म्हणजेच काय, 2 × 180 डिग्री, म्हणजेच ते किती असतं, 360 डिग्री, बरोबर. इथे यांनी दिलेले, राईट. आणि हे कशावर मूव्ह होतं, एक्स ॲक्सिसवर, बरोबर. सायकल कॅन स्टार्ट ॲट एनी पॉईंट वेव्हफॉर्म ॲट अ पॉईंट ए अँड एंड विथ अ पॉईंट ॲट बी. म्हणजेच ही झाली ए पासून सुरुवात आणि हे कुठं संपली, बी पर्यंत, म्हणून एक वेव्हफॉर्म. ओके. आणि देन वन सायकल म्हणजेच तुमचं किती असतं, 2π रेडियन, म्हणजे 360. नेक्स्ट डेफिनेशन बघा, टाईम किंवा पिरियडिक टाईम कॅपिटल टीने दाखवतो. पिरियडिक टाईम म्हणजेच काय, की टाईम टेकन इन 1 सेकंड किंवा टाईम टेकन बाय द वेव्हफॉर्म टू कम्प्लीट द वन सायकल. अशा प्रकारचा वेळ टाईम कशाला म्हणायचं, की एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ. टाईम टेकन इन अ सेकंड बाय वेव्हफॉर्म ऑफ अ AC क्वांटिटी टू कम्प्लीट द वन सायकल. एक वन सायकल कंप्लीट होण्यासाठी लागलेला टाईम, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, टाईम पिरियड. ओके. आणि टाईम पिरियड हे करस्पॉन्ड कोणासोबत आहे, सायकलसोबत. एक सायकल ही किती वेळात होती, म्हणजे तुमचा टाईम पिरियड म्हणतो, ठीक आहे. देन इथं बघा डेफिनेशन दिली किंवा एक पिरियडिक टाईमचं दिलं आहे बघा कन्सेप्ट. टी सेकंड म्हणजेच काय, टाईम पिरियड, म्हणजे एक सायकल, राईट. नेक्स्ट आहे बघा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आणि टाईमचं रिलेशन हे इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं, हे तर माहीतच आहे, की टी इज इक्वल्स टू 1/f. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. आता हे झाली टीची डेफिनेशन तुमची. आता फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन, तर फ्रिक्वेन्सीला इकडे घ्या, म्हणजे 1/t, बरोबर ना. रेसिप्रोकल आहे कोणाचा, टाईमचा, बरोबर. आता फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, की नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट होता, राईट, त्यालाच आपण काय म्हणतो,
फ्रिक्वेन्सी असं म्हणतो, राईट, की नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंद. लक्षात असू द्या, फ्रिक्वेन्सीमध्ये काय शब्द घ्यायचा आहे, 1 सेकंद, राईट. आणि टाईममध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला, दॅट इज 1 सायकल. हे कन्फ्युजन होतं बरं. आपल्याला वाटतं टाईम आहे, टाईमच्या डेफिनेशनमध्ये आपण सेकंद वापरतो, तर आपण डायरेक्ट याच्यामध्ये वापरतो, हे चुकीचं आहे, बरोबर. पण तुम्हाला काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सीमध्ये सेकंद वापरायचं आहे आणि टाईममध्ये सायकल वापरायचं आहे. गेटिंग. म्हणून फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1/t हा फॉर्म्युला होतो आणि याचं युनिट काय असतं, हर्ट्स, राईट. बघा, एक तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. डायग्राममध्ये बघा, टाईम पिरियड हा तुमचा 1 झाला, बरोबर. ह्या 1 टाईम पिरियडमध्ये तुमची नंबर ऑफ किती, एका सेकंदामध्ये किती नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी काय करता, जनरेट करता येतो. ओके. नेक्स्ट डेफिनेशन बघा आता, दॅट इज ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड म्हणायचं कशाला, आता एक माझ्याकडे वेव्ह फॉर्म आहे. ओके. आता हे 0 आहे, हे माझं पाय झालं आणि हे 2π झालं ह्या पॉईंटचं, ठीक आहे, आणि ह्या पॉईंटचं. आता इथून इथंपर्यंत जाण्यासाठी आता मी याचं काय करतो, हे टी आणि याचं हे व्होल्टेज व्ही घेतो, बरोबर. आता हे काय झालं, याचं व्होल्टेज व्ही मॅक्सिमम झालं ना, मॅक्सिमम व्होल्टेज झालं याचं, बरोबर. म्हणजेच हे जे तुमचं एक्स ॲक्सिस आहे त्याला आपण टी असं म्हणतो, बरोबर. ह्या टीवरून तुमची जी वेव्हफॉर्म आहे ती किती जास्तीत जास्त वरती आहे, ह्या पॉईंटला ॲम्प्लिट्यूड असं म्हणतं, बरोबर. हे जे दिलेलं आहे ना तुम्हाला, याचं इथे दिलेलं आहे बघा, ॲम्प्लिट्यूड, बरोबर. म्हणजेच काय की मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट झालं, ही तुमची मीन पोझिशन, याला म्हणतो आपण काय, मीन पोझिशन. एक्स ॲक्सिसला काय म्हणतो आपण, मीन पोझिशन, जी की टीने दाखवलेली. ह्या मीन पोझिशनपासून असलेलं जास्तीत जास्त अंतर, याला आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो. इथंच बघा डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये दिलं आहे, द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ॲन AC क्वांटिटी इज कॉल्ड ॲज इट्स ॲम्प्लिट्यूड, राईट. इथं मीन व्हॅल्यू घेतलेली नाही, पण ॲक्च्युली मीन व्हॅल्यू घेतली जात असते. तर VM म्हणजे तुमचं मॅक्सिमम, हे इथं दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट बघा, आता तुम्ही ही अँग्युलर व्हेलॉसिटी तर बघा, आता तुम्हाला व्हेलॉसिटी ही व्हीने दाखवता माहिती आहे, ही लिनियर व्हेलॉसिटी असते, बरोबर. आता आपल्याला काय बघायचं आहे, हा अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने रिप्रेझेंट करता, ओमेगा, याला म्हणता काय, ओमेगा. आपण वापरलं बघा वरती, ओमेगा 0 वापरलं होतं, बरोबर. याला W नाही म्हणायचं, ओमेगा म्हणायचं, ठीक आहे. आणि हा स्मॉल असतो, कॅपिटल काढायचा नाही. आता ओमेगा याची डेफिनेशन काय असते बघा, रेट ऑफ चेंज ऑफ अँगल ओमेगा टी, म्हणजेच ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टाईम टी, राईट. तसं पाहिलं तर याची डेफिनेशन अँग्युलर डिस्प्लेसमेंट येईल, राईट. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम टी इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके. सो डी थिटा म्हणजेच तुमचा काय झाला, चेंज इन अँगल, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, टाईम टी. याला काय म्हणतो आपण, चेंज इन अँगल. आणि हा तुमचा काय, DT म्हणजेच चेंज इन टाईम. आता तिथं दिलं आहे बघा, डी थिटा म्हणजेच काय, तुमचा 2π, म्हणजे ओमेगा इज इक्वल्स टू या डी थिटाच्या जागी आपण 2π ठेवणार अपॉन DT, बरोबर. देन आता हा DT आहे, तर DT म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे, यांनी फ्रिक्वेन्सीमध्ये टाईममध्ये चेंज केलेला आहे. DT इज नथिंग बट व्हॉट, कॅपिटल T. सो ओमेगा इज इक्वल्स टू 2π अपॉन T. हा फॉर्म्युला फार कामाचा आहे, याचा उपयोग जास्ती होतो. ओके. सो हे इक्वेशन बनतं आहे आणि टी तुम्हाला माहितीच आहे, हा काय 1/, फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल किंवा फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1/t. आणि हे एक लक्षात असू द्या, ओमेगा इज इक्वल्स टू 2πf. हे ओमेगा इज इक्वल्स टू तुमच्याकडं फॉर्म्युला काय आहे, 2π/t, बरोबर. आता हा इथं 1/t झाला ना, म्हणजे ओमेगा इज इक्वल्स टू 2π. आता हा 1/t असा आहे, तर 1/t म्हणजेच तुमचा f झाला, म्हणून 2πf झालं आहे, ठीक आहे. तर हे असं वेगळं नाही आहे, हेच येते, राईट.
आता बघा इथं पीक व्हॅल्यू, पीक अँड पीक टू पीक व्हॅल्यू व्होल्टेज. पीक टू पीक व्होल्टेज म्हणजेच काय, मॅक्सिमम म्हणजेच व्ही एम अँड व्ही पी, राईट. पीक टू पीक म्हणता याला. पीक म्हणजेच तुमचं इज इक्वल्स टू असतं मॅक्सिमम, बरोबर ना. तेच पुन्हा पुन्हा घेता येते, ठीक आहे. काय, पीक व्होल्टेज इज अ व्होल्टेज मेजर फ्रॉम अ बेस लाईन. बेस लाईन म्हणजे ही मीन लाईन, समजलं. मॅक्सिमम व्होल्टेज फ्रॉम इट्स मीन पोझिशन, आठवतं का, याला ॲम्प्लिट्यूड असं म्हटलं होतं ना आपण. तर ही तुमची बेस लाईन, बेस लाईनपासून असलेलं काय तुमचं मॅक्सिमम पीक लेवल, राईट. तर ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन तसं पाहिलं तर पीक व्होल्टेज म्हणजे वेगळं तिसरं नसून काय आहे, ॲम्प्लिट्यूड, राईट. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन, ह्या मीन पोझिशनपासून असलेलं वरचं डिस्प्लेसमेंट व्होल्टेजचं, ठीक आहे. आणि हे व्ही एम आणि व्ही पीने दाखवतं, राईट. पीक व्होल्टेज इज अ व्होल्टेज मेजर फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल अँड मॅक्सिमम निगेटिव्ह लेवल. ह्यात हे निगेटिव्ह लेवलचं यांनी दाखवलं नाही तर आपण दाखवून देऊ. हे काय असणार, व्ही एम और व्ही पी, बरोबर. याला पीक टू पीक म्हणजे व्ही पी टेन्स व्ही पी डॅश ऑफ व्ही पी, ओके. आता हे तुम्हाला जे दाखवलं जातं बघा, आता इलेक्ट्रिकलला तुम्हाला हे सी आर ओवर दाखवलं जातं, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिकच्या लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं एक छोटा असं चौकोनी बॉक्स दिसेल आणि इथं थोडीशी अशी स्क्रीन असते आणि याच्यावर किती मोठे बटन असतं, बरोबर. याला सी आर ओ असं म्हणतं, बरोबर. तर हे बघितलं नसेल तर तुम्ही लॅबमध्ये बघू शकता. याला सी आर ओ, कॅथोड रे ऑसिलोस्कोप, राईट. याचा उपयोग हे आपण जे आता म्हणतो ना पीक टू पीक व्हॅल्यू व्होल्टेज, ते हे मोजण्यासाठी किंवा ते दाखवण्यासाठी होतं, ओके. तर लक्षात असू द्या, पीक टू पीक म्हणजेच तुमचं 2 व्ही एम असतं. तर हे 2 व्ही एम कसं म्हणशाल तुम्ही, म्हणशाल कसं काय सर. बघा आता हे तुमचं मॅक्सिमम व्होल्टेज 1 झालं आणि हे मॅक्सिमम व्होल्टेज 1 झालं, बरोबर. हे किती झालं मग तुमचं मॅक्सिमम व्होल्टेज 2 झाले ना, 1 अधिक 1 2. तू म्हणशाल सर हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. नाही, तसं नाही. व्होल्टेज निगेटिव्ह असतं कधी, नाही. म्हणून हे पीक टू पीक म्हटलं तर आपण दॅट इज 2 व्ही एम घेतो, ओके. हे लक्षात असू दे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं बघा, आपण ए सी आणि डी सीमधला फरक बघितला, बरोबर. डी सीमध्ये डायरेक्ट वेव्ह फॉर्म असते, यामध्ये सायनोसॉइडल वेव्ह फॉर्म असते, ओके. याच्यामध्ये मॅग्निट्यूड बदलते आणि डायरेक्शनसुद्धा बदलते, पण यामध्ये काही बदलतं का डी सीमध्ये, नाही. नंतर आपण वेव्ह फॉर्म बघितल्या. वेव्ह फॉर्ममध्ये सायनोसॉइडलच तुम्हाला आहे, साईन वेव्ह म्हणतो आपण त्याला. आणि ह्या साईन वेव्हमध्ये 2 मेथड बघितली, एक ग्राफिकल बघितली आणि एक मॅथमॅटिकल बघितली, ठीक आहे. आणि त्यानंतर काय बघितलं, बऱ्याचशा डेफिनेशन्स, राईट. डेफिनेशनमध्ये आपण फर्स्ट बघितलं वेव्ह फॉर्म, नंतर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, नंतर पिरियड म्हणू शकतो आपण, देन सायकल, एक सायकल म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड, देन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड दॅट इज ओके इनफ. एवढ्याच गोष्टी घेतल्या आणि पिक टू पिक बघितलं, राईट. तर ह्या एक ज्या डेफिनेशन दिलेलं आहे याला थोडंसं प्रिपेअर करा. थोडंसं नवीन आहे तुम्हाला ते, पण जमून जाईल. पण थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे. हे इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला नवीन आहे म्हणून, ओके. सो आपण इथंच थांबूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया.